एकल महिलांच्या स्वाभिमानाच्या प्रवासाला डॉक्टर मैथिली तांबे यांचा सलाम. साऊच्या संघर्ष गाथेला जय हिंद लोक चळवळीचा साथवट. स्त्रीच्या सामर्थ्याला केवळ सहानुभूतीची नव्हे तर संघर्षातून साकारलेल्या प्रेरणादायी कार्याची गरज असते. अशीच प्रेरणादायी वाटचाल करणाऱ्या साऊ एकल महिला समितीच्या अकोले कार्यालयाला डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन त्या संघर्षाच्या आणि स्वाभिमानाच्या वाटचालीला आपल्या शब्दांनी सलामी दिली. या भेटीप्रसंगी सौप्रतिमा हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्रभर पसरलेल्या साऊच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. विधवा, परित्यक्त्या व एकल महिलांचे संघटन करून त्यांना व्यवसायासाठी सक्षम बनवणे, त्यांच्यात आत्मभान जागवणे आणि आपणही काही करू शकतो हा विश्वास देणे हेच आमचे ध्येय आहे, असेही त्या अभिमानाने सांगत होत्या. आज राज्यातील 80हून अधिक तालुक्यांमध्ये साऊने महिलांना नवसंजीवनी दिली आहे. हे शक्य झाले आहे ते शिक्षण तज्ज्ञ श्री हेरंब कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनामुळे, ज्यांच्या पुढाकाराने हा स्वाभिमानाचा वसा सर्वदूर पोहोचवला जात आहे. डॉक्टर मैथिली तांबे यांनी या कामाचे कौतुक करत म्हटले की एकल महिलांसाठी साऊ करत असलेले कार्य म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या कडवट वास्तवात उमललेलं आत्मनिर्भरतेचं फूल आहे. हे काम केवळ स्तुत्य नाही तर राज्यभर राबवण्यासारखं आहे. जय हिंद लोक चळवळीच्या वतीने आम्ही या कार्यात सदैव खांद्याला खांदा लावून उभे राहू. या स्नेहभेटीत श्री के.डी. देशमुख सर, तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजीराव नेहे, सौ सीमा भागवत आणि अनेक कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या. विशेष म्हणजे डॉक्टर तांबे यांनी साऊ थ्रेड्स या सौ सीमा भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ड्रेस डिझायनिंग व शिवणकला युनिटलाही भेट दिली. इथे महिलांनी शिलाईमधून आत्मनिर्भरतेचा धागा विणला आहे. स्वतःच्या हातात आपली आयुष्यवाट असावी या इच्छेने त्यांनी साकारलेली साऊ थ्रेड्स ही कल्पना एक सकारात्मक क्रांती ठरते. ही केवळ एक भेट नव्हती, ती होती आशेचा किरण, प्रेरणेचा स्पर्श आणि महिला सबलीकरणाच्या झेंड्याला नवा उंचाव.